पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आंटी म्हणजे तुम्हाला सुद्धा माहित नाहीये का ती कुठे गेली आहे? नो डिअर, इनफॅक्ट आम्हीच अश्विनीसाठी काळजी करत होतो। आज तर तिला कुठे ऑर्डर साठी सुद्धा नाही जायचंय। आय नो, ती कुठल्याच ऑर्डर घेत नाहीये, त्यामुळे अनिता मॅडम खूप अपसेट होत्या। गॉड। ओके आंटी, थँक्यू। प्लीज टेक केअर हा, आणि तुला काही समजलं तर मला इन्फॉर्म कर। ओके ओके ओके, बाय। व्हॉट इज दिस नॉनसेन्स? अश्विनी एकही अपॉइंटमेंट घेत नाहीये, तिचा फोन लागत नाहीये। तुम्हाला काय माहिती आहे तिच्याबद्दल? नो आयडिया मॅम। एक मिनिट, काल अश्विनी म्हणाली होती की तिच्या मुलीच्या कॉलेजमध्ये जाणार आहे फी भरायला। हे काय बेजबाबदारपणाचं वागणं आहे? प्रिटी ब्युटी ही एक रेप्युटेड कंपनी आहे आणि तिच्या प्रत्येक ब्युटिशियनने स्वतःचं काम चोख करायलाच हवं। अश्विनीला कालच इन्सेंटिव्ह मिळालाय आणि आज ती अशी वागते। आतापर्यंत मिळालेलं सगळं रेटिंग आणि स्टार सगळं वेस्ट होणार आहे। मॅम आय एम व्हेरी शुअर अश्विनीचा काहीतरी ना मेजर प्रॉब्लेम झाला असेल। अदरवाइज अश्विनी एक सिन्सिअर वर्कर आहे, ती असं कधीच करणार नाही। देन फाइंड आउट, शोधा तिला आणि मला सांगा। येस येस शुअर मॅम, आम्ही शोधतो। आपल्या कंपनीच्या मेलवर कंप्लेंट्स येत आहेत, आपले कस्टमर दुसरीकडे चाललेत, शोधा तिला। येस येस मॅम शोधतो आम्ही। अश्विनी कुठे गायब झालीये? मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की एक रकमी 45,000 भरावे लागतील तरच मयुरी हा कोर्स करू शकेल। आय एम व्हेरी सॉरी मिसेस वाघमारे, पण मयुरीला आता हा कोर्स नाही करता येणार। अगं नाही का, नाही दिसल्या वहिनी अजून? हो दिसलं की तुला कळवतो मी। हो चल। वहिनी वहिनी वहिनी, ए बाई, अरे मरायचंय का तुला? का बागेत फिरतेस काय? हो बाजू। सॉरी 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 वहिनी, आव काय झालंय? वहिनी वहिनी काय होत? वहिनी वहिनी या या इकडे। हॅलो हॅलो काका। काय? थँक्स बघा। हॅलो, काय म्हणताय? अश्विनी सापडली? देव पावला म्हणायचं। वहिनी पाणी घ्या। वहिनी काय झालं? आई, मी किती घाबरले होते ग, असं का केलंस तू? अगं आशू, तू इथे अशी का बसलीस? आम्ही तुला कधीपासून शोधतोय। वहिनी अहो तुम्ही उगाच स्वतःला दोष देताय। मयुरीची फी भरता आली नाही, यात तुमची काही चुकी नाहीये। माझी चूक आहे। वहिनी हो, मी चुकले आणि ही चूक माझीच आहे। संसार या शब्दाचा ना अर्थच समजला नाही मला। संसार म्हणजे मुलांचे डब्बे भरणं, घरातली कामं करणं, काही हवं नको ते बघणं, खाऊ पिऊ घालणं। संसार म्हणजे एवढंच असतं असंच माहित होतं मला, पण या पलीकडेही जाऊन संसार असतो हे मला कधीच कळलं नाही। संसार हा नवरा बायको ना दोघांचा असतो। कधी कधी नवऱ्याला बायको होता आलं पाहिजे आणि बायकोलाही नवरा होता आलं पाहिजे ना, हे मला कधी कळलंच नाही।
मुलं ही दोघांची जबाबदारी असते. दोघांनी मिळून मुलांच्या गरजा पूर्ण करायच्या असतात. आणि मयूचं शिक्षण ही फक्त त्यांची जबाबदारी नव्हती तर माझीही होती. हे मला आधी कळायला हवं होतं, पण मला कळलंच नाही. मी थोडा अजून पैसा साठवायला हवा होता, म्हणजे मयूला तिच्या मनासारखं शिक्षण घेता आलं असतं. पण मी काय केलं? काहीच नाही केलं. मला वाटलं होतं की मी माझ्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडते, पण नाही, मी चुकीची होते. मला घराच्या बाहेर पडायला हवं होतं. मला पैसे कमवायला हवे होते, जे मी नाही केलं. सॉरी बाय. पण आता तुझी आई स्वतःची चूक सुधारणार आहे. मला असं वाटत होतं ना की बायकांनी फक्त घरात राहून त्यांची कामं करायची आणि पुरुषांनी जाऊन बाहेर कामं करायची. हे समजायला ना मला थोडा उशीर झालाय, पण मला समजते. आता तुझी आई काम करणार आहे. मी बाप होण्याचा प्रयत्न नाही करणार, पण मी जी पूर्णपणे आई नव्हते न झाले, मी आता आई होईन. मग माझ्या मुलींना त्यांच्या मनासारखं शिक्षण घेता आलं पाहिजे. आणि आज मी तुला वचन देते, याच्या पुढे तुला शिक्षणासाठी कोणतीही तडजोड नाही करावी लागणार नाही. आणि तुझी आई कधीही मागे वळून नाही पाहणार, कधीच नाही. अश्विनी, अश्विनी कुठे होता तुम्ही? सॉरी मॅडम. अश्विनी, तुमच्यामध्ये टॅलेंट आहे, म्हणून काल जे काही झालं ते मी भार्गव सरांपर्यंत नाही पोहोचू देणार. पण याच्या पुढे असं होणार नाही याची प्लीज काळजी घ्या. आपले कस्टमर आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. अश्विनी, तुम्ही एक खूप चांगल्या ब्युटिशियन आहात, आणि ट्रस्ट मी, तुम्ही जर असंच काम करत राहिलात ना तर या कंपनीची नंबर 1 ब्युटिशियन बनू शकता. पण फक्त टॅलेंट असून चालत नाही हा, यासाठी सिन्सिअर होणं पण गरजेचं आहे. हो मॅडम, अशी चूक परत नाही होणार. शुअर? हो. ओके. अरे बापरे, एवढे मेसेजेस? अश्विनी, अगं तू कुठे गेली होतीस? अँड व्हाय? यू नो, मी किती घाबरले होते. एनिवे, तू परत आली आहेस ना, आय एम सो हॅपी. सॉरी. ए कम ऑन, सॉरी कशाला म्हणतेस? बाय द वे, मला तुला काही दाखवायचंय. अगं काल श्वेता आली होती, तिने हे तुझ्यासाठी दिलंय. अगं तू तिच्या मुलाला शाळेत फी भरण्यासाठी 2000 रुपये दिले होतेस ना,
सो तिच्या मुलाने तुझ्यासाठी ग्रीटिंग कार्ड तयार केलं आहे. अश्विनी, तू खूपच छान काम केलंयस. माझे पैसे श्वेताच्या मुलाच्या शिक्षणासाठी तरी कामी आले यातच आनंद आहे. जेनिफर, मला ना खरंच खूप समाधान वाटतंय. नाही, समाधान नाही म्हणता येणार, त्याच्याही काहीतरी वरचं वाटतंय. मला स्वतःसाठीच खूप छान वाटतंय. व्हेरी गुड. आणि हेच इम्पॉर्टंट आहे. चला आता ऑर्डर बघूया. अगं, ऑलरेडी मला 2 ऑर्डर आलेत. अच्छा. हा, ते भंडारी पॅलेस. मग एक काम कर ना, मॅप उघड आणि बघ ना. अगं, मॅप बघायला मला मयूने शिकवलंय, पण त्यातलं अंतर कसं बघायचं ना हे मला नाही कळत. मला सांग जेनिफर, तिथे चालत जाऊ शकते ना? म्हणजे किती वेळ लागेल चालत जायला? चालत चालत भंडारी पॅलेस पर्यंत? अगं, पण रिक्षाने केवढे पैसे लागतात, नाही जमणार ग मला. ओके, माझी ऑर्डरही तिथेच आहे. सो मी जाते आहे, तू माझ्यासोबत गाडीवर चल. थँक्यू. मी पटकन युनिफॉर्म घालून येते. अश्विनीची सिस्टर इन लॉ. अरे बापरे. अश्विनी ची सिस्टर इन लॉ. हॅलो मॅडम. हॅलो. हॅलो मॅडम, तुमचा फेशियल डू राहिलाय ना, केव्हा बोलवता? मी बोलवीन, पण तुम्हाला नाही, दुसऱ्या कोणाला तरी बोलवीन. कारण एकदा ज्यांनी मला रिफ्यूज केलंय त्यांना मी परत चान्स देत नसते. 4:30ची अपॉइंटमेंट ठीक आहे ना? हा चालेल. ओके. सो परवा 4:30 वाजता. ओके, थँक्यू. चल गो. ओके, बाय 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 बाय. गेली ते. जेनिफर, थँक्स हा, तू परत एकदा मला वाचवलंस. फ्रेंड्स मध्ये नो थँक्स. ओके. आणि आता आपल्याला उशीर होतोय, निघायचंय. मी माझी बॅग घेऊन येते, थांब. ओके, लवकर ये. अश्विनी. अरे श्वेता, तुझ्या मुलाला ना माझ्याकडनं थँक्स सांग. खूप छान ग्रीटिंग कार्ड तयार केलं होतं. नक्की थँक्स सांग. हो, सांगेन मी नक्की. हे घे, हा गरम गरम चहा घे आणि तरोताजा हो. मला सांग, मार्केट कसं चाललंय? सोड ना, जाऊ दे. अच्छा, म्हणजे आता मार्केट कसं चाललंय हे विचारायची लायकी नाही का माझी? वेड आहे का रे? मग सांग ना काय विचारलं ते. हे बघ बाई, तुला चांगलं माहिती मी तुझ्याशी खोटं बोलणार नाही. तू काही दिवस मार्केटकडे बघू नकोस. तुला पुन्हा सुरुवात करायला थोडा वेळ लागेल. तसं वहिनींना सांगितलंय मी सगळं. श्विनीला? हो. तिला का? त्या मला म्हणाल्या की तुझ्या कामाचं बघ काहीतरी कुठे होतंय का. आणि फक्त माझ्याकडेच नाही, तर त्यांना जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे प्रयत्न करताय तुझ्यासाठी त्या. ए भाई, वहिनींचा खरंच खूप प्रेम आहे यार तुझ्यावर. खूप प्रेम आहे. इतकं प्रेम आहे की मला बर्बादच करून टाकलं. तुला नेहमी वाकडतच शिरायला आवडतं का? खरं बोललो का असंच बोलतो? मलाच काय, माझ्या अख्ख्या घराला बर्बाद करून टाकलं. अहो नाही हो, तुम्ही भलत्याच कोणाला तरी पाहिलं. मी सांगते ना, ती अश्विनीच होती. तो मग श्रेयस बसलाय तिथे, आपण त्याला विचारूया. ठीक. अरे श्रेयस, इथे ये ना, ये इथे ना. अरे बापरे,
कंटाळा आला. का कंटाळा आला तुला? कळेल. चल. या कंटाळे बघ काय म्हणतात. काल म्हणे अश्विनी कॉलनीमध्ये शर्ट पॅन्ट घालून फिरत होती. काय? अश्विनी शर्ट पॅन्ट घालून? हो, अरे ती अश्विनीच होती. तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी बघितलं असेल. अरे कुठल्या तरी कंपनीचा युनिफॉर्म असतो ना, तसं काहीतरी घातलं होतं. काकू हे जरा जास्त होतंय. हा मग तर शक्यच नाही. अश्विनी नोकरी वगैरे करत नाही. हा घरी जेवण बनवते तेच बस झालं. मग झालं ना समाधान. मग चला आता. चला लवकर. चला. आणि ए भाई, तू वहिनींबद्दल सतत वाईट नको बोलत जाऊ रे. तुला राग येत असेल तर बोलत जाऊ नको माझ्याशी. अरे इथे साइन करा. थँक्यू मॅडम. 100 रुपये कमी आहेत. का मॅडम? कारण तुम्ही एका कस्टमर कडे उशिरा पोहोचलात अश्विनी. अश्विनी, एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला जर हे काम व्यवस्थित करायचं असेल ना, तर तुमच्याकडे तुमची गाडी असणं आवश्यक आहे. म्हणजे तुमच्याकडे एक 2 व्हीलर असायलाच हवी. नाही तर प्रत्येक वेळेला हे असेच पैसे कट होतील आणि आय कांट हेल्प इट. हो मॅडम. आई ग, काय झालं ग? कशाला माझ्या सासूला त्रास देतेस? कंबर दुखायला लागलीये. कंबर गेली मग राहू दे. कशाला करतेस काम? घरभर धुवायचे कपडे पडलेले होते. अश्विनी कपडे न धुताच गेली. मग तसेच राहू द्यायचे होते. नको टाकूस. मी टाकतो कपडे. राहू दे. नको. छोटे कपडे वर, मोठे कपडे खाली, सगळं उलट पलट करा. त्याच्यापेक्षा मीच करते. ऐकू, हे असं असतं तुझं. कुणी काम नाही केलं तर त्यांच्या नावाने ओरडायचं. काम करायला गेलं तर काम करू द्यायचं नाही. काय करायचं काय माणसानं? तर घरचे थोडे झाले ते बाहेरचे कपडे कोणाचे? ए आई, काय करतेस? बाहेर जाऊन झटक ना. काल म्हणे अश्विनी कॉलनीमध्ये शर्ट पॅन्ट घालून फिरत होती. वहिनी थोडी असतील. तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी बघितलं असेल. अरे कुठल्या तरी कंपनीचा युनिफॉर्म असतो ना, तसं काहीतरी घातलं होतं. आई, हे कुठे सापडलं? अरे आत खोलीत होते ते घेतले. म्हणजे हे अश्विनीचं आहे का? ही बाहेर जाऊन नोकरी करते की काय? आणि तेही मला न विचारता, माझी परवानगी न घेता. आज मी तिला सोडणार नाही. हे अति होत चाललंय आता. आई बरोबर आहे त्यांचं. प्रत्येक वेळेस पैसे कट झाले तर आपलाच लॉस आहे ग. पण काहीतरी करावं लागेल ना मयूर. करावं तर लागेलच. आई, जेनिफर आंटी म्हणाली ना तशी आपल्याला गाडी घ्यावी लागेल. बरी आहेस ना तू? तुला आपल्या घरची परिस्थिती माहित आहे ना? अगं, गाडी घेण्या इतपत आपल्याकडे पैसे नाही आहेत. आई, तू जॉब करतेस, पण तुला ना बिझनेस सारखा विचार केला पाहिजे. म्हणजे बिझनेस मध्ये कसं आधी इन्व्हेस्टमेंट करावी लागते. इन्व्हेस्टमेंट म्हणजे जर तू गाडी घेशील ना तरच तू जास्त ऑर्डर्स करू शकशील आणि तेव्हाच तू जास्त पैसे कमवू शकशील. इथे बाबांचा फंडा वापरायचा आपण. बरोबर बोलतेस मयू तू. पण गाडी घेणार कशी अगं? या बाबतीत आपल्याला एकच व्यक्ती मदत करू शकते, राजू मावशी. अरे नाही, त्या अश्विनीचे नाही आहेत. मग कोणाचं? त्या दिवशी ती मुलगी आली होती बघ, माझ्या पायाला मसाज करायला. तिने असे कपडे घातले होते. मला वाटतं तिच्या पिशवीत आणखीन एक जोड बहुतेक होता. ते हे असतील. मग ठीक आहे. अश्विनीने असं काही केलं असतं ना तर काय केलं असतंस तू? अश्विनी असं करूच शकत नाही. घराबाहेर पडू शकत नाही न सांगता. कळलं ना?
आणि तुला जर असं वाटतं ना अश्विनीने घराच्या बाहेर पडू नये, नोकरी करू नये, तर मग तू घराच्या बाहेर पड ना, 4 पैसे कमव. बसून खायला लाज वाटत नाही तुला? उगाच बडबड करतोस. बसून खायला ठीक आहे बाबा, तुम्हाला पैसाच हवाय ना, आणतो मी पैसा. मी या घरात पैसा आणून देतो, चला. पण हा, एक लक्षात ठेवा, मी पैसा कुठून आणेन हे विचारायचं नाही, आणि कसा आणला तेही विचारायचं नाही.